शेतकरी मित्र नमस्कार. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी दाखल झालोय. सगळे मैदान जे आहे ते पूर्ण भरलेले आहेत. आजची तारीख 2 आहे, 2 फेब्रुवारी 2026. मैदान पूर्ण फुल झालेलं. पाठीमागे तुम्ही बघू शकता गेटपर्यंत पूर्ण 3-3 लाईन लागलेले आहेत. कालची आवक जी होती म्हणजे रविवारची आवक 11:30च्या आसपास रविवारची आवक आहे. आणि आत्ता जर पकडलं आत्ता ह्या मिनिटापर्यंत म्हणजे 9:30 वाजेपर्यंत तर जवळजवळ ती आवक जी आहे ती 1350-1400च्या आसपास आवक आहे. म्हणजे कालची 1150 आणि आत्तापर्यंत आलेली वाहनं ट्रॅक्टर आणि पिकअप धरून जवळजवळ 1450च्या आसपास आवक गेलेली आहे. ही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थिती आहे. बाजारभाव जाणून घ्यायचे. सगळ्यात उंच काय भाव आहे, मीडियम काय भाव निघणार आणि सरासरी काय भाव चालणार, गुलटीला काय भाव मिळतोय जाणून घ्यायचं आपल्याला थेट ग्राउंड लेवलवरून. मात्र तुम्ही जर वेगवान शेती चॅनलवर जर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला कांद्याविषयी आवड असेल तर लासलगावच्या या अपडेटसाठी आपण वेगवान शेतीला पहिले सबस्क्राईब करा. म्हणजे आमचा व्हिडिओ सगळ्यात तात्काळ मिळेल आणि तुमचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून जास्त शेतकरी बांधव आपल्यासोबत जोडल्या जातील. या बाजारभावाचे प्रायोजक आहे योगेश कृषी, परंपरा आणि निष्ठेची समर्थ साथ. योग्य सल्ला, वाजवी दर, शेतकऱ्यांचं विश्वासाचं आणि हक्काचे दुकाने. जाधव ॲग्रो सर्व्हिसेस. सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधं योग्य दरात मिळतील. शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साक्षीदार. अचूक सल्ला, योग्य भाव. शेतकरी मित्र आपण पहिली गाडी आहे पिकअपची सुरुवात करतो. ही पिकअपची लाईन आहे. मी आता घेतोय काय भाव गेले काय नाही पाहून घेऊ. कांद्याची साईज पाहून घ्या. मीडियम मिक्स कांदा आहे. कांद्याला थोडा कलर कमी आहे तरी विचारू शेतकरी बांधवांना काय भाव गेला. 900 रुपये. 900 रुपये. कोणतं का विखारणी. शेजारचीच गाडी आहे लगोपाट आपण घेतली. आता काय काय नाही पाहू. 50%. कांद्याला साईज पण बेस्ट आहे. पण विचारू शेतकऱ्यांना काय अवस्था आहे. 987. 987. शाळेला फारच वाईट आहे आज तर 987 म्हणजे. शेजारी शेतकरी बांधव माल एकदम नादखुळा. कलरच्या बाबतीत विषय नाही, साईजच्या बाबतीत विषय नाही. डोळ्यात भरणारा कांदा आहे. विचारू आपण काय भाव गेलाय. 1290 गेला साहेब आज. 1290. शेजारची गाडी आहे. काय भाव गेले आपण दाखवू. कांद्याची साईज पाहून घ्या. काय भाव गेले. 900. कोणतं गाव. 900 फक्त का वर काही. 955. बर. शेजारी शेतकरी उभे आहे त्यांना विचारू. मालाची साईज पाहून घ्या. एकदम सुपर कलर आहे मालाला. तर शेतकरी शेजारी त्यांना विचारू काय भाव गेला हा. 1100 रुपये. 1100. बर. आता शेजारी त्यांची बी एक गाडी आहे अजून. मालाची साईज पाहून घ्या. एकदम सुपर वाळलेला माल आहे. काय भाव गेला विचार. काय भाव गेला. 1125. 1125. कोणतं गाव. पाटोदा. ओके. परवाच्या दिवशी होते का. कांदा पाहून घ्या. साईज पाहून घ्या. मीडियम कांदा आहे बारीक मध्ये. विचारू शेतकऱ्यांना काय भाव गेला. काय 900 रुपये. 900 रुपये. कोणतं गाव. कोणतं गाव. आडगाव. आडगावचे शेतकरी आहे. चला पुढची गाडी आपण घेऊ. काय भाव गेला काय नाही. तर इथं कोण आहे का इथं कोणी दिसत नाही. ही गाडी विचारू आपण काय भाव गेली. कांद्याची साईज पाहून घ्या शेतकरी बांधून. काय भाव गेला. 1002. इथं कोणी शेतकरी पिकअप झाले. आता आपण कांद्याचे ट्रॅक्टरचे बाजार भाव घेऊ. पाहून घ्या. माल एक नंबर आहे. चांगला माल आहे. विचारू काय भाव गेला. काय भाव गेला. 1180. शेजारी एक वाळलेला कांदा आहे बरं का. कलर आहे कांद्याला. कांद्याला कोणती क्वालिटी आहे ते विचारणं गरजेचं आहे आपल्याला. कारण नजरेत भरणारा कांदा आहे. पाहून घ्या. शेतकऱ्यांना लागवड करण्यासाठी पण आम्ही थोडं सजेशन देत असतो. पाहून घेऊ शेतकऱ्यांना. काय भाव गेला. 1252. कोणती जाती. चायना डबल पत्ती का ते काय म्हणते त्याला नारळी. नाही डबल पत्ती. पण ते लय कलर आहे त्याला. बाजार नाही त्याला. हा ना बाजार नाही. हे दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. बरोबर. शेतकरी बांधवांनो कांद्याला कलर आहे. वाळेल कांदा आहे. थोडा मीडियम काही मोठा मिक्स आहे पण कलर चांगलाच कांदा आहे. नादखुळा. काय भाव. 1081. 1081. कोणतं गाव. पाटोद्याची शेतकरी आहे. 1081 गाडी गेली. शेवटची पिकअप घेऊन आपण बाजारभाव आहे ना आता आवरू. चांगला माल आहे बरं का. चांगला माल आहे. शेतकरी कुठले काय भाव गेले विचारू. दादा काय भाव गेले.
1192 कोणतं गाव आहे? तळेगाव. कोणता कांदा आहे हा? डबल पत्ती चायना का? 1192 गेला शेतकरी बांधवांना. लिलाव चाललाय आपल्या पुढं. ट्रॅक्टरचा भाव दाखव आपण. ट्रॅक्टरची साईज पाहून घ्या कशी काय. सुपर आहे, चांगला माल आहे. तरी विचारू आपण शेतकऱ्यांना काय भाव गेला. माल पाहून घ्या, मालाला क्वालिटी. शेतकरी भरू राहिले. दादा काय भाव गेला? इकडे पण बोला, आवाज येत नाही. काय भाव? 1112. कोणतं गाव? वाकीचे शेतकरी आहे. 1112 रुपये गेला. शेतकरी मित्र, माल पिकवणारे एक से बडकर एक शेतकरी आहे. काय करते, जसं काय माल शेतकऱ्यांनी छाटून आणलाय. घ्या पाहून. शेतकऱ्यांना हसू येत आहे थोडंसं, कारण माल क्वालिटी वाजे. घ्या क्वालिटी पाहून. कांदे पिकवले तर असे पिकवले पाहिजे बरं. हा तर म्हणजे काय भाव गेले? 1400 रुपये. आज हायेस्ट तुम्हीच मारला का? 1400. शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही खाली कमेंट करून विचारतात ना, त्यांना विचारा कोणतं बियाणं आहे. पण ते बियाण्यापेक्षा ते काय करतात हे महत्वाचं आहे. पाहून घ्या कांद्याची साईज एक से बडकर एक. आणि आजूबाजूची शेतकरी का पाहत आहे का चांगला कांदा गेला की यदा कदाचित आपणही पिकू शकतो असा. कोणतं बियाणं आहे? डबल पत्ती गाव कोणतं आहे तुमचं? तळेगाव रुई. आणि डबल पत्ती आहे का? आणि याला तुमचं चायना आहे का ते नारळी म्हणतात? नारळी चायना वेगळे आहे का? म्हणजे काय फरक आहे दोन्ही मध्ये? जास्त दिवस हे किती दिवस घेतं? नाही, ते नारळी जास्त दिवस घेते, कमी दिवस घेते. मग हे कोणतं आहे? नारळी म्हणले ना? डबल पत्ती मध्ये नारळीत पण डबल पत्ती आणि एक सिंगल पत्ती असं आहे का? हा. नारळी जास्त पण त्याला जास्त साईज वर टाइम लागतो. अच्छा, नारळीला. याला तरी किती दिवस लागले यायला? याला 3.5 महिने लागते. 3.5 महिने. आणि त्याला किती लागतात? 4 महिने. ते अजून याच्यापेक्षा चांगलं का? हो, चांगलं नाही, पण ते पावसात चालत नाही जास्त. नाही का? बरोबर. शेतकरी बांधवांना एकदम चांगली माहिती दिली. तुम्ही विचारतात ना तळेगाव रोईचा कांदा का उंच जातो, त्याचे सगळे कारण आणि काय वापरते ते जमिनीत विचारू आपण. त्यांना काय टाकले जातं? काय नाही, हेच रासायनिक खत, शेणखताचं प्रमाण. रासायनिक खत गाई खूप आहे तळेगावला म्हणून काय? भरपूर आहे. हा. शेणखताचा किती परिणाम आहे? भरपूर ना? 50%च्या पुढे आयला. पण ही बाकीचे कोणी शेतकरी शेणखत नाही वापरणार ना, नाही वापर. त्यामुळे ते मग झपत नाही वाटतं. नाही, खर्च येतो त्याच्यामुळे. शेणखतच ना? रासायनिक पेक्षा खत परवडतं. शेणखतांना. शेतकरी मित्र, शेणखत 50%चा अर्थ आहे त्यांचा. कल्पना करा, शेणखतच काम करतं. ओके, पाहून घ्या. शेतकऱ्याचा फोटो घ्या. चला, हा कांदा आहे. काय भाव गेला विचारू. माल पहा जसा एक नंबर. हातात माती नाही बरं कांदे शेतकरी बांधवनो. मालाला क्वालिटी आहे बरं. या बाई, एक नंबर सुपर क्वालिटी. काय भाव गेला विचारू. काय भाव गेला? काय भाव गेला? 1480. पावती दाखव बरं शेतकऱ्यांसाठी. 1480 रुपये. 1480 रुपये. अच्छा, माल बी कसा आहे पाहून घ्या. शेजारचा काय भाव गेला का ना ट्रॅक्टर? 1270. शेजारचा का? हवा शेजारचा ट्रॅक्टर आहे, तो बी माल चांगलाच आहे. पाहून घ्या मालाची क्वालिटी. हा शेजारचा काय भाव गेला आता? हा शेजारी 1270. 1270 का? ओके. चला जाणून घेऊ शेतकरी उभेचे काय भाव गेला. माल मीडियम आहे मित्रांनो, पण मालाला कलर आहे आणि एक सारखा कांदा आहे. पत्ती आहे मालाला, एक सारखा कांदा आहे. हे शेतकरी बांधून आम्ही का सांगतो की त्यांना कांदा पिकवण्यासाठी सांगतो. भाव काय भाव गेले? 1200 रुपये. कोणतं गाव आहे? टाकळीचे शेतकरी. चांगलाच कांदा राहतो टाकळीचा. मी पावती दाखवून देतो तुम्हाला. 1200 रुपये गेला. कांद्याला भाव नाही म्हणून नाही तर कांद्यानं नाद केला असता एवढा भाव गेला असता, पण आता भाव नाही. खरं आवक लई झाली. कांदा पाहून घ्या मित्र हो. कांदी साईज पाहून घ्या. विचारू आपण शेतकऱ्याला. काय झालं? नाद झाला का? 1268. बरोबर. कोणतं बियाणं आहे? घरगुती. कांदा वाळेल मस्त आहे. मीडियम गोल्टी कलर बाज गोल्टी आहे. मीडियम एकदम बारीक. काय साहेब काय भाव गेले? 551. कोणतं गाव?
निलखेड्याचे शेतकरी आहे. बरं शेजारी शेतकरी आहे. मला हातात मात नाही बरं शेतकरी बांधवनो. मोठा कांदा आहे. काय भाऊ गेले कोण आहे का शेतकरी इथं? हो इथं कोणी देवा तुम्ही तुम्ही काय भाऊ गेले? माल एकदम चांगला आहे. 55. मोठा कांदा आहे. हातात मात नाही भाव नाही म्हणून दुर्दैव आहे. 1255. कोणतं गाव? टाकळीचे शेतकरी आहे. काय कांद्याला काय खाऊ घाले ते टाकळीवाले? खत आहे का? शेणखत. शेणखताचं माय माय भाऊ. शेजारचे शेतकरी आहे. आपण त्यांना विचारू. जेव्हा माल सुपर आहे काहीच अडचण नाही. फार कष्ट घेतले त्यांनी. विचारू त्यांना काय भाव गेले? 1180 रुपये. 1180. शनिवारला होते तुम्ही. किती फरक झाला आज? 100 रुपये. 100 रुपये. त्या दिवशी किती गेला होता? 1280. 1280. ओके. कांद्याची साईज तुम्हाला दाखवली होता अंदाज येतो. थोडा मीडियम कांदा आहे. मीडियम कांदा आहे तरी दाखवू आपण शेतकऱ्यांना विचारू. काय भाव गेला? 1125. मीडियम काही थोडा मध्ये मिक्स कलर आहे कांद्याला म्हणून. काय फरक? अच्छा. काय किती फरक झाला? फरक लय झाला हो. एवढा फरक नाही. फरक आहे ना. अच्छा 1500 रुपये. बर 1125. अच्छा. माल दाखवतो शेतकरी म्हणते क्वालिटी दाखवा आम्हाला. पाहून घ्या अशा पद्धतीचा माल आहे. तुम्ही कोणत्या बाजार समितीचा? काय भाव गेला? 1270. कोणता गाव? कातरणी. चांगलाच कांदा आहे कातरणीचा. शेजारी एक शेतकरी आहे. ट्रॅक्टरचा लिलाव झालाय. ही लाईनला जरा माल थोडा आहे ना म्हणजे शेतकरी पिकविते हा काय ते कष्ट घेतात त्याच्यामुळं. काय भाव गेला? 1270. कोणतं गाव? कातरणी. बर शेतकरी मित्र हो आज आपण सगळे बाजारभावाचे अपडेट घेतलेले आहे. बाजारभाव तुम्ही जर पाहिले असतील तर सरासरी 1200 रुपयाच्या आसपास चाललेला आहे कांदा आणि हायेस्ट भाव जो आहे तो 1500च्या आसपास निघालेला आहे. आणि गोल्टी जी होती ते 800, 900, 1000च्या आसपास गोल्टी आपण पाहिली. अशा पद्धतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 2 फेब्रुवारीचे बाजारभाव होते. जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही बाजारभाव कळत जाते. पुढच्या व्हिडिओला उद्या 3ला पुन्हा भेटू.